बरेचसे असतात, कधी बरोबर. फायनान्शियल असतात, कधी टीम सपोर्ट नाही करत, किंवा कधी फायनान्शियल पण स्ट्रॉंग असतात, टीम पण चांगली असते, पण इन केस बरेचसे एम्प्लॉईज प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात किंवा त्यांची अवेलेबिलिटी नसते. सो इन दॅट केस यू कॅन सॉल्व दोज प्रॉब्लेम्स फॉर द क्लायंट. टियर 1 आणि टियर 2 सिटीमध्ये स्टार्टअपला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस जी ग्लॅमरस लाईफ बाहेर आहे, बँगलोर, पुणे एक्सेट्रा. नमस्कार, मी शिल्पा वानखेडकर. एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचा आहे. ज्यांना स्टार्टअप सुरू करायचे किंवा ज्यांनी ऑलरेडी बिझनेस टाकलाय पण स्ट्रगल करतायत. आज आपण बघतो का आपल्याला जर आय टी कंपनीमध्ये करिअर करायचं किंवा आय टी कंपनी बघायचं तर आपण डिरेक्टली मुंबई, पुणे, हैदराबाद या सिटीला प्राधान्य देतो. पण टियर 2 सिटी जसं नाशिक सारख्या सिटीमध्ये टेक कंपनी बनवणं किती शक्य आहे याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे स्वप्नील घोरपडे. स्वप्नील घोरपडे हे फाउंडर आणि डायरेक्टर आहे विओटो टेक्नॉलॉजीजचे. विओटो टेक्नॉलॉजी आज अनेक बिझनेसेसला टेक सोल्युशन देण्यात काम करते. सर, एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू शिल्पा. मला आपल्या एक्सप्रेस विथ शिल्पा या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल, माझ्या अनुभवाचा जो काही यूथ आणि सगळ्यांना फायदा होईल त्याबद्दल मला आनंदच वाटेल. थँक्यू. थँक्यू सर, तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ एक्सप्रेस विथ शिल्पाला दिल्याबद्दल. सर, माझं जसं मी तुम्ही गेस्ट येणार आहे त्यावेळेसपासून मी बघते तुमची जर्नी. पहिले टेक्निकल फील्डमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर ॲज अ प्रोफेसर तुम्ही काम केलं. मग त्यानंतर विओटो ह्या टेक्नॉलॉजीवर आज इतक्या सक्सेसफुल कंपनीचे डायरेक्टर आहात. तर ही जर्नी म्हणजे तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला होते तेव्हाच तुमचा विचार होता का नेहमी एक तर एंटरप्रिनरच होईल किंवा बिझनेसच माझा ओपन करेल? जॉबमध्ये तुम्हाला पहिल्यापासूनच इंटरेस्ट नव्हता का? असा कधी विचार नव्हता केला ऑनेस्टली, की प्लॅन की मी एंटरप्रेनर होईल किंवा असा नव्हता. पण अप्रोच आधीपासून थोडा प्रॉब्लेम सॉल्विंग बरंच होता. सो जेव्हा मी प्रोफेसर होतो इवन तेव्हा पण मी प्रोग्रामिंग शिकून जे काही प्रोफेसरशिपमध्ये डॉक्युमेंटेशन झालं किंवा अजून बरेचसे काही वर्क होतं, सो ते मी ऑटोमाइज करण्याचा प्रयत्न करत होतो. सो त्यात काही युटिलिटी ॲप झाले, इवन कॉलेज लेवलचे अटेंडन्स मॅनेजमेंट असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आम्ही बनवत होतो. सो त्यातून एक टेक्निकली पण शिकायला मिळत होतं, मुलांना पण हेल्प होत होती, स्टुडंट्सला. सो तो एक अप्रोच आधीपासून होता. इव्हेंच्युअली आम्ही एक हॅकॅथॉन होतं, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, सो ते जिंकलो. आणि तीच जी टीम होती, सो तेव्हा आम्हाला वाटलं की ही टीम कॅपेबल आहे आणि त्यासोबत आपण जाऊ शकतो. आणि त्या अगोदर पण आम्ही बरेचसे काही स्टार्टअप्स केले होते. एक नोटी बॉक्स म्हणून स्टार्टअप होतं की म्हणजे बिझनेस सोल्युशन मध्ये ऑलरेडी इंटरेस्ट येस आम्ही होतो. सो त्यात बिफोर इट वॉज अ विओटो, सो तेव्हा आम्ही जे इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर झाले और CS होते, म्युच्युअल फंड कन्सल्टंट होते, सो यांना आम्ही सर्व केलं. सो त्यांच्यासाठी जे त्यांचे डेली टास्क होते, सो ते ऑटोमायझेशनचं काम आमचं मेजरली होतं. इव्हन आमच्या कंपनीचं नाव आम्ही प्रोनाऊन्स करताना विओटो करतो, की जे ऑटोमेशन टाईप आहे. सो तिथून खरी सुरुवात झाली. काही गोष्टी वर्क झाल्या, काही गोष्टी नाही झाल्या, पण जी टीम होती, सो त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी अचीव करू शकलो. सो इव्हेंच्युअली आधी लोकल जे क्लायंट होते त्यांना आम्ही प्रॉपरली सर्व केलं. सो ओनली विथ द वर्ड ऑफ माउथ आम्हाला पुढचे कामं मिळत गेले. आणि आमचा फोकस आधीपासून प्रॉब्लेम सॉल्विंगवर होता, की ज्याने प्रत्येकाचा वेळ पैसा वाचेल आणि त्यातून आम्हाला पण फायदा होईल. आणि त्यातूनच त्यांनी पुढे रेकमेंडेशन्स केलेत आणि इव्हेंच्युअली आम्हाला बाहेरचे कामं मिळाले. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा क्लायंट्स किंवा टीम बनवणं किती चॅलेंजिंग होतं? हां, आता नाशिकमध्ये जर कन्सिडर केलं तर आम्ही हा जो खूप हाईप केली जाते की क्लायंट आणि हे ते, सो यापेक्षा जर कामावर तुम्ही लक्ष दिलं, तुमचा जो स्किल सेट आहे, सो इनिशियली हर्डल आमच्यासाठी हाच होता की स्किल्स बिल्ड करणे प्रत्येकाचे. सो त्यासाठी देर वॉज नो वन टू गाईड ॲज सच, ॲज वी वर नॉट फ्रॉम इंडस्ट्री बॅकग्राऊंड. सो ते एक मेजर चॅलेंज होता की टेक्निकल स्टफ शिकणं. सो त्यासाठी आम्हाला भरपूर सारा वेळ मेहनत घ्यावी लागली. सो एकदा ते झालं. सो माझा पार्टनर गौरव भांबरे, तो आणि माझी बाकीची जी टीम आहे, प्लस माझी वन ऑफ द फाउंडर जे आहे योगिता कासार, सो आम्ही सगळ्यांनी मिळून हे आधी टेक्निकल स्किल्सवर फोकस केला. सो इव्हेंच्युअली तुम्ही काम एकदा नीट केलं तर तुम्हाला काम आपोआप येतं, यावर आमचा बिलीफ आहे की तुमच्याकडे स्किल सेट असेल, तुम्ही खरंच जेन्युअनली काम करताय, सो तुम्हाला कामं येतील. आणि तसंच झालं थँकफुली.
सो आधी आम्ही एक मंच ट्युटोरियल्स म्हणून होतं, सो त्यांच्यासाठी पूर्ण ERP सिस्टीम बनवली. त्या अगोदर एक CS होते, त्यांच्यासाठी पूर्ण एंड टू एंड त्यांची जे डेली टास्क होते ते आम्ही ऑटोमाइज केले. प्लस एक म्युच्युअल फंडचं होतं. सो आता त्याचे कम्प्युटर भरपूर आहेत. सो ते कम्प्युटर्स जे काही काम करत होते त्यापेक्षा बरेचसे काही आम्ही फीचर्स नवीन इम्प्लिमेंट केले होते. सो त्यासाठी ऑफकोर्स त्यांचं गायडन्स होतं. हे करत असताना मेजरली तर स्किल सेट एक प्रॉब्लेम होता. सेकंड प्रॉब्लेम हा होता की जी टीम आहे त्यांना ऑलरेडी काही अपॉर्च्युनिटीज होतात. सो जे फाउंडर्स मेंबर्स आहेत, शुभम कासार, अल्पेश वासानी, अजून बरेचसे जे आहेत, सो यांना हे ऑलरेडी प्लेस होते म्हणजे कॉलेजमध्ये असताना. सो त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना सोबत आणणं यासाठी ऑफकोर्स आमचे म्हणजे ते ओव्हर द इयर्स रिलेशन्स तसे ग्रो झाले होते. टेक्निकली एकमेकांना हेल्प केल्यामुळे म्हणजे मी त्यांच्याकडून बरंचसं काही म्हणजे शिकलो किंवा त्यामुळे गोष्टी झाल्यात. सो ही जी काही जर्नी आहे ती टीममुळे आहे. सो फोकस हा तो होता. ऑफकोर्स काही गोष्टी इव्हेंच्युअली तुम्ही शिकतात, तुम्ही चेंज करतात स्वतःमध्ये. सो त्याने ह्या गोष्टी तुम्हाला ती अंडरस्टँडिंग वाढत जाते तुमची. म्हणजे तुमच्या जर्नीमध्ये स्टार्टपासून फेल्युअर हा आलाच नाही का? म्हणजे ठीक आहे, असं तर ऑफकोर्स म्हणजे कोणत्याच बिझनेसमध्ये नाही होत आय गेस. तेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा म्हणजे उभं केलं किंवा असं पॉइंट आला का कधीतरी का नाही आता होत नाहीये किंवा थोडं हार्ड जातंय, त्या केसमध्ये तुम्ही कसं डील केलं? असे भरपूर सारे पॉईंट्स आलेत. तो फक्त विऑटो सोबत नाही, पण अगोदरचे पण बरेचसे स्टार्टअप्स होते की ज्यात आम्ही कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे मेजरली की ते वर्कआउट नाही झालेत. आणि कम्युनिकेशन गॅप कॅन बी एनिथिंग, की तो फक्त क्लायंट सोबत कम्युनिकेशन नसतो, तो एकमेकांसोबत पण असतो. सो तो कम्युनिकेशन की एखाद्याला सपोज ते काम जमत नाही, सो त्याने ते कन्वे करणं, इव्हन क्लायंटला तसं कम्युनिकेट करणं की मला डिले होतोय किंवा जे काही आहे ट्रान्सपरन्सी ती लॅक होती काइंड ऑफ, ते आम्ही इव्हेंच्युअली शिकलो. प्लस काही म्हणजे मेजर कॉन्फ्लिक्ट्स जे होतात ते एकतर पार्टनरशिपमध्ये होतात किंवा रिव्हेन्यू नसल्यामुळे होतात. सो ते आम्ही ओव्हरकम केलं आधी, की टीम कम्युनिकेशन प्रॉपर ठेवलं. आणि नंतर रिव्हेन्यू म्हणजे की जर ऑफकोर्स प्रत्येकाला पैसा लागतो, प्रत्येकाला म्हणजे फंडिंग लागते, प्रत्येकाला हे लागतं. पण आमचा आधीपासूनच अप्रोच विऑटोसाठी हा होता की आम्ही आधी स्किल्सवर फोकस करूया आणि जो काही पैसा येईल तो यातच टाकूया. सो आम्ही हळूहळू ऑफिस सेटअप्स, टीम बिल्डिंग, नवीन हायरिंग, स्टेप बाय स्टेप त्यात गेलो. आणि आमच्या हातात तसं बघितलं तर फंडिंग खूप काही नव्हतीच. आमचा फोकस जो होता तो क्लायंटवर होता की आम्हाला त्याला सर्व जर आम्ही केलं तर आम्हाला माहित होतं की आपोआप त्याच्याकडनं कामं येतील, ग्रो होऊ. सो थँकफुली ते तसं झालं की क्लायंटला आमचं काम आवडलं सगळ्यांचंच. जी कंपनी आहे ज्याच्यासोबत आम्ही सुरुवात केली, जिथून आम्ही म्हणू शकतो की आम्हाला मेजर ब्रेक मिळाला, त्यांना अजून पण आम्ही सर्व करतोय. त्या कंपनीमध्ये बरेचसे ट्रान्झॅक्शन्स झालेत, म्हणजे त्यांचे ओनरशिप चेंज झाले, बरेचसे काही चेंज झाले, पण आम्ही कॉन्स्टंट राहिलो. त्याचं कारण हेच आहे की आम्ही शिकत गेलो. हो सर, तुम्ही एक्झॅक्टली बरोबर बोललात. क्लायंट असो किंवा कस्टमर असो, त्याला आपण प्रॉपर सर्व्हिस दिली, कंटिन्युअस सर्व्हिस अवेलेबल असेल जेव्हा आपल्याला गरज असेल, किंवा तुम्ही ट्रूथफुल ट्रान्सपरन्सी मेंटेन केली तर तो खरंच आपल्याला सोडून जात नाही. सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन होता की आपण बघतो IT म्हटलं, पॅरेंट्स असो किंवा युथ असो ज्याला जॉईन करायचं आहे टेकमध्ये, त्यांचं पहिलं प्रायोरिटी हीच असते Tier 1 सिटीज, मुंबई, पुणे, हैदराबाद, स्पेशली IT साठीच. तर पण मग तुम्हाला नाशिकमध्ये एक IT कंपनी ओपन करणं कुठे चॅलेंजिंग नाही वाटलं का? कारण लोकांना पण ट्रस्टवर्दी नाही राहत नाशिकमध्ये. बरोबर, नक्कीच. इनिशियली आमचा फोकस हा क्लायंटला सर्व करण्यावर होता, जसं मी आधी सांगितलं. तर ते करत असताना क्लायंट आधी अवेलेबल केलेत की काम आहे. आणि जी आमची हॅकॅथॉनची टीम होती त्यात जे आमचे फाउंडर्स आहेत, शुभम, योगिता, सो यांना आधी ऑब्व्हियसली जसं मी सांगितलं की ते प्लेस होत आहेत वगैरे. सो आधी आम्ही त्यांना इक्वली रोल दिलेत की दे आर ऑल्सो डिरेक्टर्स अँड ऑल. सो वन्स दे वर एक्साइटेड अबाउट दिस की वी कन्व्हिन्स देम की दिस इज अ गुड आयडिया अँड वी कॅन डू दिस. सो त्यांना त्यांच्या टेक्निकल ॲबिलिटीवर आधी कॉन्फिडन्स आला चांगला, जे काम आम्ही करत होतो जेव्हा ते इंजिनिअरिंग करतच होते. सो आम्ही पण जेव्हा प्रोफेसर होतो, सो आम्ही ॲज अ टीम त्या जे प्रॉपरली प्रॉडक्ट जे बिल्ड करायचे होते ते प्रॉपर बिल्ड केलेत. ओव्हर द इयर्स ते वर्क झालेत.
लोकांना त्यांचा यूज झाला. सो तो एकदा कॉन्फिडन्स आला. सो जे कोणी आम्ही होतो, सो त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज सर्व केल्यात. सो वन्स दॅट हॅपन, तर मग हळूहळू आम्ही टीम एक्सपांड करायला सुरुवात केली. तर पुढचा प्रॉब्लेम आमच्यासाठी हा होता की जसं तुम्ही सांगितलं की Tier 2 सिटी असल्यावर पॅरेंट्स आणि स्टुडंट्स त्यांना नको असतं. त्यांना जी ग्लॅमरस लाईफ बाहेर आहे, बँगलोर, पुणे एक्सेट्रा, सो तिथे हवी असते. पण आम्ही प्रोफेसर असताना माझा पार्टनर आणि मी, सो तेव्हा जे स्टुडंट्स होते त्यांच्यासोबत त्यांचे प्रोजेक्ट असतील किंवा हे असतील, सो त्यात आमचं जी इन्व्हॉल्वमेंट होती, टेक्निकली जो सपोर्ट होता, सो दे वर एबल टू गेट इट की म्हणजे स्टुडंटचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कुठेतरी माहिती. तेव्हाच समजत होते का स्टुडंट काय स्ट्रगल करतायत किंवा Correct. काय पाहिजे. सो वी बिल्ड दोज रिलेशन्स आणि थ्रू दोज रिलेशन्स दे जॉईन अस आणि इव्हेंच्युअली आम्ही प्रॉफिटेबल झालो. इनिशियली ऑफकोर्स वी वर नॉट मेकिंग ॲज सच लॉट ऑफ प्रॉफिट अँड ऑल दॅट, बट वन्स वी वर प्रॉफिटेबल, अर्निंग गुड अमाऊंट ऑफ मनी, देन वी हायर्ड पीपल. आणि परत जो फॉर्म्युला आम्हाला एकदा गावला की क्लायंटला प्रॉपर सर्व करा आणि ओनरशिप घ्या, सो तोच आम्ही फॉर्म्युला सगळ्यांसाठी रिपीट केला. प्लस जे आमचे एम्प्लॉईज आहेत, सो त्यांना पण तो आम्ही समजवला की तुम्ही ओनरशिप घेतलं तर त्यात सगळ्यांचाच बेनिफिट आहे आणि तुम्हाला त्यातून फ्रीडम पण मिळेल. की आम्ही कधी मायक्रो मॅनेजमेंट कधी आधी पण सुरुवातीपासूनच आमचं नव्हतं आणि आता पण आम्ही करत नाही. त्यामुळे एक कल्चर सेट झालं कंपनीचं की, आणि त्या कल्चर सेट झाल्यामुळे इवन आता पण बरेचसे इंटर्न्स आमच्या सोबत येतात. सो दे अंडरस्टँड की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बिग कंपनीज की ज्यांच्यासाठी ते टार्गेट करतायत आणि जिथे असून त्यांना काय गोष्टी मिळतात. त्या गोष्टी नॉट जस्ट कल्चर पण एक टेक्निकल अस्पेक्टने पण त्यांना बरंचसं काही शिकायला मिळतात की ज्या मे बी बिग ग्रो करण्याचे, लर्न करण्याचे जास्त जास्त opportunities इथे मिळतात. असतात. सो आता बरेचसे जणांचा एक्सपिरियन्स इन टर्म्स ऑफ इयर्स जो कमी जरी असला, बट दे आर गेटिंग द ऑपॉर्च्युनिटी टू सर्व बिगर क्लायंट्स अँड द टेक्निकल जो स्कोप आहे तो बराचसा मोठा होतो. म्हणजे जसं आपण बघतो का मोठी टेक्निकल हब असेल तर तुम्ही फक्त जर सपोज मी एक एक्झाम्पल घेते, जावामध्ये काम करता एवढा तर त्याला तो वेब पेजच माहिती असतो, त्याच्यावरचा बरोबर. कोडच माहिती असतो. बरोबर. पण ह्या केसमध्ये काय होतं, इव्हन त्याला ती जर्नी माहिती असते, याच्या मागचं आर्किटेक्चर काय आहे, आपण बरोबर. सोल्युशन काय देणार आहे, त्याचं लुक अँड फील काय असणार आहे, म्हणजे तो सर्वांमध्ये इन्व्हॉल्व. सर्वच याच्यात आणि मेजर डिसिजन्स मध्ये तो इन्व्हॉल्व होतो. आता जे सुरुवातीपासून आहेत आमचे, सो दे आर ऑन अ व्हेरी गुड लेवल इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. सो दे आर रनिंग ऑलमोस्ट 80% ऑफ थिंग्स फॉर अस. ठीक आहे की टीम मॅनेजमेंट पासून, नवीन जॉईनीज आहेत त्यांना ट्रेनिंग पासून, त्यांना जे कल्चर आहे ते समजून सांगण्यापासून, आणि थँकफुली हे प्रॉपरली सगळं जी टीम आहे ती समजून आहे. इवन बरेचसे आमचं जे एम्प्लॉईज आहेत, ऑलमोस्ट मोर दॅन हाफ आम्ही इथेच वर्क करतो, पण उरलेले जे आहेत ते रिमोट वर्क करतात. पुण्यातून झालं, इवन मी अदर स्टेट्समधून पण हायरिंग केलं आहे. सो त्यांना हा जो पॅटर्न किंवा कल्चर माहीत असल्यामुळे ती आम्हाला आत्ता ती अडचण मुळीच येत नाही. उलट आता आमचा फोकस जो आहे, जो क्लायंट ॲक्विजिशन किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर तो जातोय. आणि आम्ही पण त्यातून टेक्निकल आम्ही स्वतः टेक्निकल असल्यामुळे आमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात आहेतच, अजून पण आहे. आणि ती पार्शली आम्ही कमी करून आमचा फोकस जो कोर बिझनेसवर आहे तो आम्ही सध्या त्यावर करतो. सर, आता तुम्ही तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या जर्नीबद्दल आता मला विचारायचं आहे, जसं आपण बघतो का नाशिकमध्ये पण म्हणजे आपण बघतोय का खूप स्टार्टअप ओपन होत आहेत, म्हणजे आयडियाज पण इनोव्हेटिव्ह आहे, नवीन आहे, पण त्यांना बरेचसे चॅलेंजेस येतात. तर तुमचं जर सपोज IT मध्ये आपण एखादं स्टार्टअप करतोय पण आपण बघतोय का ते सर्व्हाइव्ह नाही होते, मग त्याचे कारण बरेचसे असतात. कधी फायनान्शियल असतात, कधी टीम सपोर्ट नाही करत, किंवा कधी कधी फायनान्शियल पण स्ट्रॉंग असतात, टीम पण चांगली असते, पण ओनरला कुठेतरी ते बर्डन कॅरी करता येत नाही. तर त्यांना तुम्ही कसं गाईड कराल? यात मी आतापर्यंत ज्या स्टार्टअप्सला भेटलोय, फाउंडर्सला भेटलोय, सो मला जे ऑब्झर्वेशन आहे ते मी शेअर करतो. सो बऱ्याच स्टार्टअप्समध्ये फाउंडर हा टेक्निकल पर्सन नसतो, की त्याला त्याचे इन अँड आउट्स माहीत नसतात की हाऊ थिंग्स वर्क. मग त्याचे एक्सपेक्टेशन चुकीचे सेट होतात एम्प्लॉईजकडून. सो हा एक मेजर प्रॉब्लेम मी बघितला आहे की त्यांचं
इथे चुकतं. दुसरं एक्झिक्युशन बाबत असं होतं की त्यांना फंडिंग वर फोकस मेन असतो रादर दॅन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. की तुम्ही जर मे बी 1% असेल, त्याला जर फील होतंय की हा प्रॉब्लेम माझ्यासाठी सॉल्व्ह झाला, माझा वेळ पैसा वाचला यात, तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला पे करेल आणि त्या मनी थ्रू किंवा ते काइंड ऑफ मोटिवेशन तुम्हाला मिळतं की येस, आय वॉज एबल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम फॉर अ सिंगल पर्सन, आय कॅन डुप्लिकेट द फॉर्म्युला अँड सर्व अदर्स ॲज वेल. सो तिथे ती लिंक लागते. सेकंड मेजरली फाउंडर जे असतात, सो दे आर नॉट फोकस. ठीक आहे, त्यांना असं वाटतं की हां आता हा झालं, मग सपोज नाही झाला पुढचा जम्प करू. सो हे एक जम्पिंग नेचर असतं आणि बऱ्याच वेळा त्यांना अंडरस्टँडिंगच नसतं की कोर प्रॉब्लेम हा आहे. त्यांचा जो एक आउटसाइडर व्ह्यू असतो की माझं सोल्युशन यांच्यासाठी काम करेल. आता बरेचसे मी स्टुडंट्सला भेटतो, सो त्यांचे प्रोजेक्ट्स इव्हॅल्युएशनसाठी भेटतो. सो त्यांचा अप्रोच असा असतो की मला वाटतं की हा त्यांच्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, पण जेव्हा मे बी तो शेतकरी असेल, कोणी असेल, जेव्हा ते ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्याशी डिस्कस करतात, तेव्हा त्यांना कळतं की अरे हा प्रॉब्लेम एकतर त्यांना गरज नाही हा सॉल्व्ह करण्याची, कारण तेवढे एफर्ट्स नाही लागत आहे. त्याच्यातून हा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केला तरी तुम्ही त्यांच्यासाठी व्हॅल्यू तेवढी जनरेट नाही करत आहे की ज्याच्यासाठी जो कोणी असेल ज्याला तुम्ही सर्व्ह करताय तो तुम्हाला पे करेल. सो हा गॅप असतो मेजरली, तो अंडरस्टँडिंग मध्ये असतो, कम्युनिकेशन मध्ये असतो, सो बऱ्याचशा याच्यात असतो. म्हणजे बेसिकली जो स्टार्टअप ओनर आहे त्याला आपल्या बिझनेस बद्दल माहिती असणं, इन्फॉर्मेशन किंवा Correct. लर्न करणं हे खूप गरजेचं आहे. बरेचदा लोक होतात ठीक आहे फंड आहे, मी करू शकतो कोणता पण बिझनेस, बरोबर. किंवा चला आयडिया आहे, फंड नाही पण टीम नाही, मी करू शकतो. ह्या केसमध्ये कुठेतरी बॅलन्स नसतं त्यांचं प्रत्येक गोष्टी, किंवा Yes. अंडरस्टँडिंग कन्सेप्ट क्लिअर नसतात. त्यामुळे पण सर कधी कधी असं पण होतं का, जसं आपण बघितलं का टीम पण चांगली असते हे, पण ते क्लायंट पण चांगले येतात, पण कुठेतरी ओनरच ते बर्डन हँडल नाही करू शकत. आणि आपण बघतो का छान स्टार्टअप स्टार्ट केलं त्यांनी, छान सर्व म्हणजे 1 वर्ष छान कंपनी पण सांभाळली, पण 1 वर्षानंतर त्याला तो विकून टाकलं. म्हणजे जेव्हा ते बरोबर. ऍक्च्युअली प्रॉफिटला येते तेव्हा त्यांनी विकून टाकली. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगा? आता जर तुमचं ऑफकोर्स प्रत्येकाचे गोल्स वेगळे राहू शकतात, पण जर तुम्ही तुमच्या कामाविषयी जर पॅशनेट आहात की तुम्हाला खरंच जे तुम्ही काम करताय ते तुम्हाला आवडतंय, सो आम्ही प्रोग्रामर आहोत सगळं, आमची 95% और मोर दॅन दॅट टीम ही प्युअरली प्रोग्रामर्सची आहे. आणि इव्हेंच्युअली ऑफकोर्स आता ॲज अ प्रोग्रामर AI मुळे बरेचसे हे येतात, पण आम्ही पुढे तसं इव्हॉल्व्ह होतोय, आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्ट लेवलला इव्हॉल्व्ह होतोय. पण जर तुम्ही तुमच्या कामाविषयी पॅशनेट आहात आणि जर ते तुम्हाला लॉंग टाइम करायचं आहे, तर ऑफकोर्स यू कॅन स्टे फॉर दॅट आणि तुम्ही बिगर प्रॉब्लेम्स, बिगर चॅलेंजेसला जाऊ शकतात. पण जर तुमचा मनी मेकिंगच अप्रोच आहे तर ऑफकोर्स दे टेक दोज डिसिजन्स. तिथे प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या राहू शकतात असे. आणि जर टेक्निकल फाउंडर असणं हे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्यावर म्हणजे तुमची टीम तुमच्याकडे बघत असते की मे बी सोल्युशनसाठी असेल प्रॉब्लेम, किंवा क्लायंट सोबत मे बी कॉन्फ्लिक्ट्स असतील ते रिझॉल्युशनसाठी असेल. सो ह्या सगळ्यासाठी दे लुक आफ्टर यू. ठीक आहे, सो ती टीम तुमच्याकडे बघत असते आणि त्यासाठी तुम्ही टेक्निकल पर्सन असणं आणि खूप जास्त At least तुम्हाला गरजेचं. हे मला अंडरस्टँडिंग तरी पाहिजे का हे माझं स्ट्रॉंग मत आहे की टीम साठी आणि बाकीच्या प्रॉब्लेम रिझॉल्युशनसाठी. प्लस यात मी अजून ॲडिशन करू इच्छितो की इन केस बरेचसे एम्प्लॉईज प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात किंवा त्यांची अवेलेबिलिटी नसते, सो इन दॅट केस यू कॅन सॉल्व्ह दोज प्रॉब्लेम्स फॉर द क्लायंट. सो त्यात तो जो काही बॅरियर असेल किंवा ब्लॉकर असेल तो रिझॉल्व्ह होतो क्विकली आणि त्याने क्लायंट पण हॅपी होतो. सो देर कॅन बी मल्टिपल ऑप्शन्स फॉर दॅट की एक अवेलेबल नाही आहे, दुसरा अवेलेबल होतो आणि तो सॉल्व्ह करू शकतो. सो ही महत्त्वाची गोष्ट मला वाटते की उद्या चालून काही जरी झालं, सो इफ यू डू हॅव दोज स्किल्स यू कॅन स्टार्ट अगेन अँड डू दोज थिंग्स. स्टार्टअप मध्ये बजेट जास्त इम्पॉर्टंट असतं का आयडिया कन्सेप्ट? माझा पर्सनल प्रेफरन्स हा जो आहे तो आयडिया आहे, बट फक्त आयडिया असून उपयोग होत नाही. म्हणजे तुम्ही आयडिया आहे, तुम्ही इम्प्लिमेंट केलं आहे, पण तुम्ही ग्राउंड वर्क नाही केलं आहे, तुम्ही सर्वे नाही केला आहे, तुम्ही लोकांना जाऊन भेटला नाहीत. सो ती आयडिया
एक्झिक्यूट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन फक्त आयडिया. आणि बजेट हा जो पॉईंट आहे हा मला असं वाटतं हा येतो नक्की ग्रो करण्यासाठी, पण तो एकदा तुमची आयडिया प्रूव्ह झाली मार्केटमध्ये की मार्केट ॲक्सेप्टन्स तुम्हाला मिळाला की हा हे वर्क करतंय आणि लोक वापरतायत वॉट एव्हर द नंबर इज, ते स्केल करण्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला फंडिंग लागतंय किंवा पैसा लागतो. सो तो पैसा तुम्ही बुटस्ट्रॅपिंग थ्रू करा और बाहेरून फंडिंग घ्या, इट्स अप टू यू. बट डेफिनेटली स्किल्स आणि बरोबर, म्हणजे कोणत्या स्टेजला आहात तुम्ही त्यावर डिपेंड. सर जसं टियर 1 आणि टियर 2 सिटीमध्ये स्टार्टअपला ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत? पहिले ॲडव्हान्टेजेसवर जाऊया. ओके. टियर 2 मध्ये असताना ॲडव्हान्टेजेस मी तर हे सांगेल की यू कॅन फेल मेनी टाइम्स, की भीती नाही ना. हा ती भीती नाही आहे की you know, if you don't care about your reputation, status and all, and if you are shameless to ask for the work, then I think तो एक advantage आहे की तुम्हाला you know you don't fail publicly, you know, massively. किंवा ते खूप वाव नाही होत. हा, सो तो एक असतो आणि त्यामुळे तुम्ही जास्त अटेम्प्ट्स देऊ शकतात किंवा ट्राय करू शकतात. हा एक मला पर्सनली वाटतो की तो एक ॲडव्हान्टेज आहे. सो हा एक झाला. आणि प्रत्येक यु नो टियर 2 सिटी असू दे किंवा कोणी असू दे, एक प्रत्येकाचे एक ड्रीम्स असतात की आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ सम बिगर सोल्युशन्स ऑर दॅट, की जो मे बी ग्राफ अपकडे चालला आहे आणि त्याचा मला पार्ट व्हायचा आहे आणि इव्हेंच्युअली मी पण तिथे पोचेल. सो ते एक म्हणू शकतो की त्या जर्नीचा पार्ट होण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. तो एक ॲडव्हान्टेज मला वाटतो. डिसएडव्हान्टेज मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या प्रिपरेशन असू दे किंवा तयारी जी असू दे, मानसिक तयारी म्हणू शकतो, ती असणं गरजेचं आहे. बाकी डिसएडव्हान्टेजेस प्रत्येक सिटीमध्ये असू दे त्याने काही फरक नाही पडत. जसं आपण बघतो नाशिक पण आता IT मध्ये बरंचसं ग्रो करते, तर टेक हब होण्याचे कुठे चान्सेस आहे का? आणि त्याला म्हणजे आतापर्यंत नाही झाले तर त्याच्यासाठी काय गोष्टी असतील ज्याच्यामुळे आपलं नाशिक अजून पण टेक हब नाही होते? बरोबर. आता प्रत्येक सिटी आहे त्याच्या ॲडव्हान्टेजेस आहेत नक्कीच, आणि म्हणून ते टेक हब झालेत. नाशिकमध्ये टेक हब का नाही झालंय तर मी त्याला डिसॲग्री करेन. ठीक आहे, टेक हब ऑलरेडी आहेत, भरपूर साऱ्या कंपनीज आहेत की ज्या IPO साठी गेलेल्या आहेत. आय कॅन नेम दोज, यू नो दोज नेम्स. सो आय डोंट फील की ते टेक हब जसं बाहेरचं आहे तसंच झालं पाहिजे, त्याचंच मॉडेल रिप्लिकेट झालं पाहिजे. कारण वी नीड टू ऑल्सो केअर अबाउट ऑल द एन्व्हायरमेंट वी हॅव. आय मीन नाशिक ऑफकोर्स आपल्याला जसं माहित आहे की नेचर वाईज वी आर क्वाईट ब्लेस्ड. सो आय फील की इट शुड नॉट बी स्पॉइल्ड जस्ट बिकॉज ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑल दॅट. तुम्हाला सर्व करायचं आहे, तुम्ही कुठूनही सर्व करू शकता. कारण रिमोट कल्चर आय फील की ते अजून परत येईल. आता पण आहे बरंचसं काही, आणि ते बऱ्याचशा कंपन्या आहेत की त्या सक्सेसफुल आहेत, जरी त्यांचा खूप बोलबाला नसेलही, पण दे आर क्वाईट सक्सेसफुल. सो आय नो अ टीम की जे फक्त 2च जण आहेत, बट दे आर सर्विंग टू अ गुड क्लायंट, दे आर अर्निंग गुड मनी. म्हणजे एंड ऑफ द डे क्लायंट सॅटिस्फॅक्शन इज मेन, ते मॅटर करतं. हा, आणि इव्हन जर तुम्ही फक्त गुगल मॅप्स ओपन करून बघाल की IT कंपनी सर्च कराल तर तुम्हाला खूप साऱ्या मिळतील. फक्त ते एक जियांट कोणी नाहीये म्हणून ते आपल्याला फील होतं की नाशिक हे टेक हब नाही, एवढंच. सर तुम्ही इतकं छान सांगितलं सर, का डिफरन्शिएट काय टियर 1 आणि टियर 2 मध्ये, किंवा फायदे काय तोटे काय. मग आता जे स्टार्टअप करणार आहेत त्यांना टियर 2 सिटीमध्ये पण तुम्ही स्टार्टअप करू शकता आणि चांगले ग्रो करू शकता, यासाठी काही टिप्स द्या. बरोबर. सो माझा अगेन मी जे आधी बोललो तेच मी इटरेट करेल की प्रॉब्लेम सॉल्व करा. आधीच तुम्ही फोकस मोठे जे ड्रीम्स आहेत, बाकीचे मोठे स्टार्टअप जे झालेत, सो ते ग्लॅमर बघून जर येणार असाल तर येऊ नका. हे माझं सरळ मत आहे. हा, म्हणजे चला XYZ नी 2 वर्षापूर्वी कंपनी केली आणि त्यांनी एवढी अमाऊंट केली तर लगेच ते चला आपण पण करूया, म्हणजे फॅन्टसी मध्ये जाऊ नका. बरोबर. आणि तुम्हाला हा गेम जर लॉंग टर्म मध्ये खेळायचा असेल आणि जर तुम्ही खरंच पॅशनेट असाल तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषयी किंवा
त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी विषयी असू दे, सगळ्या विषयी, तर तुम्ही त्याचा पार्ट व्हा. अदरवाईज फक्त ग्लॅमर आहे, पैसा दिसतोय आणि म्हणून येत आहेत, तर ते इव्हेंच्युअली वर्कआउट नाही करणार. तुमचा इंटरेस्ट खरंच ते सेक्टर वेगवेगळे राहू शकतात. मी फक्त प्रोग्रामिंग किंवा याविषयी नाही बोलत आहे. ते मे बी ॲग्रिकल्चरमध्ये असू शकतं, मेकॅनिकलमध्ये असू शकतं, कशातही असू शकतं. हेल्थ केअरमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आजकाल. सो जर तुम्हाला माहिती आहे की हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जरी माहीत नसेल तरी तुम्ही त्याच्यात जाऊन जे त्यातले स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी डिस्कस केलं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजून घेतले की हे त्यांना इश्यू फेस होतात, आणि इफ यू फील की हे त्याच्यासाठी डिजिटल सोल्युशन राहू शकतात ॲज अ IT कंपनी, मे बी दुसरे सोल्युशन असू शकतात, देन यू शुड गो फॉर इट. की तुम्हाला वाटतंय की यातून मी सर्टन व्हॅल्यू Society ला काय देऊ शकतो सर्टन आणि- व्हॅल्यू ऍड करू शकतो. सो डेफिनेटली गो फॉर इट. थँक्यू सर. तुम्ही खूप छान स्टार्टअप्स जे स्टार्ट करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही छान एक्सपिरियन्स आणि छान मार्गदर्शन केलं. सर, AI मुळे येणारे स्टार्टअपसाठी काही चॅलेंजेस आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस आहेत? मला असं वाटतं की चॅलेंजेस हे फक्त शिकण्यापुरतं आहेत, आणि ऑब्विसली काही जॉब जातील, ऑटोमेट होतील, भरपूर काही होईल. बट ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की जे तुमचे फंडामेंटल्स आहेत, इंजिनिअरिंगचे फंडामेंटल्स असू दे किंवा बाकी कोणतेही असू दे, हे जर तुमचे स्ट्रॉंग असतील तर तुम्ही इव्हेंच्युअली त्या गोष्टी अचीव्ह करू शकतात ज्या तुम्हाला AI पाहिजे मुळे त्या. तर- AI मुळे उलट मी असं समजतो की अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. की तुम्हाला दिसतंय की डेली लाईफमध्ये बरेचसे जण छोटे छोटे प्रॉब्लेम फेस करतायत. दॅट कॅन बी एनिथिंग, दॅट कॅन बी विथ एनीवन. म्हणजे एक स्मॉल शॉप असू दे किंवा हे असू दे, त्यांना मार्केटिंग वाईज किंवा त्यांचं जे डेली फंक्शनिंग आहे, ऑपरेशन जे काही करतात, ते तुम्ही त्यात इझी करू शकतात. मे बी इनिशियली तुम्हाला त्यात जेवढे मोठा क्लायंट किंवा हे तुम्हाला पे करू शकतो तेवढं नाही करणार, पण वन्स यू प्रूव्ह दॅट की हां हे एकासाठी काम करतंय नीट, सो यू नीड टू फोकस ऑन मार्केटिंग. सो एक सोल्युशन प्रॉपरली वर्कआउट जर झालं तर नक्कीच पॉसिबल आहे. आणि AI थ्रू डेफिनेटली तुमचा वेळ वाचतोय, तुमचे मेंटल एफर्ट्स खूप सारे वाचतात, पण तुम्हाला मेंटल एफर्ट्स जरी वाचतायत पण अगोदर तुम्हाला तो अनुभव घ्यावा लागेल की तो काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतोय. यासाठी जे मी म्हटलो की फंडामेंटल्स आर इम्पॉर्टंट, सो त्यावर आधी फोकस करणं गरजेचं आहे. मी जर इंजिनिअरिंग स्टुडंट्स विषयी बोलायचं झालं तर इंजिनियर्स आता त्यांचा अप्रोचच आधी AI शिकण्याकडे, रादर दॅन स्वतः की जे फंडामेंटल्स आहेत दोज कॅन बी, म्हणजे जे सिलेबस आहे त्यावर फोकस न राहता दे आर लुकिंग अप टू AI. सो आय फील की इव्हेंच्युअली तुम्ही ते AI थ्रू करत करत जाल, पण जे बिगर प्रॉब्लेम्स आहेत की जेव्हा तुम्ही कोणतंही ॲप्लिकेशन असू दे ते स्केल करण्यासाठी तुम्हाला त्याचे फंडामेंटल्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. जे ऑपरेटिंग सिस्टम असेल, कम्प्युटर नेटवर्क असतील, डेटाबेस असेल, हे खूप महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत. और म्हणजे तुम्हाला लर्निंग ही AI जरी आला तरी तुम्हाला तुमची लर्निंग, सेल्फ अंडरस्टँडिंग ही कंपल्सरी आहे. नक्कीच. AI तुम्हाला फक्त मदतीसाठी वापरा, AI वर डिपेंड नसतो. बरोबर. चला सर्व AI करेल आणि मग मी फ्री होईल. बरोबर तुम्ही लॉंग लाईफ किंवा लॉंग टर्म जास्त सर्वाइव्ह नाही करू बरोबर. शकत. मी यावर अजून बोलू शकतो की आम्ही पण बरेचसे आयडीज आहेत, कर्सर झालं किंवा हे आहेत की जे AI बेस आम्ही डेव्हलपमेंट करतो, पण तो पण बऱ्याचशा चुका करतो, आणि तो त्याने कुठे काय चेंज करावा आणि तो काय चेंज एक्सपेक्टेड आहे, तो करेक्ट आहे की नाही, यासाठी तुम्हाला नॉलेज हवं आहे. यासाठी तुम्ही त्या थ्रू आधी गेलेले हवे, तरच तुम्ही ते समजू शकता की हे सोल्युशन त्याने दिले ते बरोबर आहे की चुकीचं आहे. इव्हन AI असे काही सोल्युशन इम्प्लिमेंट करतो की ज्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी ही खूप जास्त असते, आणि त्याने इव्हेंच्युअली तुमचे प्रोडक्शन बग्स जास्त येतात. सो हे जर तुम्हाला अंडरस्टँडिंग नसेलच की त्याने जे इम्प्लिमेंट केलं आहे की त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त हाय जाते की लो जाते, जी काय असेल ती, तर तुम्ही सोल्युशन मे बी डेव्हलप करून घ्याल, पण इव्हेंच्युअली तुम्हाला प्रॉब्लेम्स जास्त येतील. त्यामुळे ती अंडरस्टँडिंग असणं खूप जास्त गरजेचं. थँक्यू सर, तुम्ही खूप छान सांगितलं AI बद्दल. सर, एक रॅपिड फायर राऊंड ज्यात तुम्हाला एक क्विक 1 वर्डमध्ये आन्सर्स द्यायचे. स्टार्टअप की जॉब? स्टार्टअप. Tier 1 सिटी की Tier 2? Tier 2. रिस्क की स्टेबिलिटी? रिस्क. स्पीड की परफेक्शन?
मे बी बोथ. बोथ. विजन की एग्जीक्यूशन. अगेन बोथ. फंडिंग की बूटस्ट्रैपिंग. बूटस्ट्रैपिंग. वर्क लाइफ बैलेंस की स्टार्टअप हसल. इनिशियली स्टार्टअप असेल. इव्हेंच्युअली वन्स यू आर सक्सेसफुल यू कॅन गो फॉर वर्क लाईफ बॅलन्स. इनोव्हेशन की कंसिस्टन्सी. इनोव्हेशन. स्मॉल टीम की लार्ज टीम. स्मॉल टीम. टेक्नोलॉजी की पीपल. पीपल. इंटरप्रिनरशिप प्लॅन की ॲक्सिडेंटल. कोणती चांगली असते तुम्हाला? अगेन म्हणजे इंटर्नशिप प्लॅन असलेली जास्त सक्सेसफुल आहे का इन्सिडेंटल जी घडते ती हां, जास्त? जर तुम्ही मी ॲक्सिडेंटलच म्हणेन माझ्या बाबतीत ते झाल्यामुळे, पण प्लान करून किती तुम्ही अगेन इट्स अप टू युअर विजन अँड ऑल. सो येस, आय मीन इट्स थँक्यू सर. मॅटर्स. आजच्या संवादातून एक गोष्ट छान समजली का भारतात टिअर 2 सिटीमध्ये पण IT ला टेक इंडस्ट्रीला खूप स्कोप आहे, पण त्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन, गायडन्स आणि सपोर्ट लागतो. जर प्रॉपर इकोसिस्टम असेल आणि डिटर्मिनेशन असेल तर मला नक्कीच वाटतं का काही वर्षात किंवा काही वेळेतच नाशिक हे प्रॉपर टेक्निकल हब होईल. सर, इतक्या छान प्रोफेशनल स्टार्टअपसाठी किंवा म्हणजे स्टार्टअपसाठी काही लोकांना जे इंटरेस्ट आहे पण घाबरतायत त्या लोकांना मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला खात्री आहे जे पण स्टार्टअपमध्ये आले आहेत किंवा येणार आहेत त्यांना आजच्या ह्या संवादातून किंवा पॉडकास्टमधून खूप छान मार्गदर्शन भेटलं आहे. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा एक्सप्रेस विथ शिल्पाला. आणि मी शिल्पा वानखेडकर पुन्हा भेटूया नव्या विषयासह. थँक्यू सो थँक्यू. मच.